दाखवाय नाच करतो काय 4 केल्यात अजून 10 100 200 500 होणार 500 होणार बघा ना सकाळ यो बघा ना सकाळ यो बघा ना सकाळ यो. वेलकम टू माय अनदर ब्लॉग गाईज. इथं पुरगीपल्ली शाळेत इथे येऊन बसलेलो मी. पुरगीपल्ली शाळेत आणि रडायला लागले. शिव्या बिव्या असल्या द्यायच्यात बारक्या पुरी लय खतरनाक. सारी गँग पळाली आणि ही लागली रडायला एकटी. तर हाय गाईज, आम्ही आलतो इथं चौकात. आणि चौकात काय दिसतंय आम्हाला बघा, उतारा. गाडी गेली असते आमच्या ह्याच्यानं गाईज. उतारा या चौकात आहे उतारा. असलं गाव लोकांनो जरा सुधरा. असलेलं देव देव दुसरे नका मागं लागू. अजून सुद्धा येळ गेलेली नाही. गाडी गेली असती माझी त्या अंड्यावरनं. गाडीला वाटोळ झालं असतं ना आपल्या. काय खरंय बांगड्या बेंगड्याने ठेवले लिंबन फिंबन. हाय काय इथं रणजित आलाय. रणजित हाय कर इकडे बघ. रणजित इकडे बघ. हाय कर. हा ऋषी हाय कर. ऋषी हाय कर. ऋषी हाय कर. गोट्या हाय कर. आणि तर रणजित लग्नाला चाललाय वरून. चॉकलेट आहे ना. यूएस पोलोचा शर्ट घालून. यूएस पोलोचा शर्ट वगैरे लास्ट वगैरे. केस बघ ना. चिकन चप्पल दाव चप्पल दाव. गाडी घोडा आहे. परारीचा लोगो आहे. घोडा फौजी आहे. हाय कर की. हात नाही. हाय 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 कर. हाय कर की. हाय कर. हाय 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 असं असं हाय कर. तुझं नाव सांग. अतुल सुरेश भोई. हा आणि कुठं राहतो. काळाशीत. काय करतो. काय करतो. नुसतं फिरत असते. फिरत असतो. शाबाश. फिरत शाळा फिरत असतो. चालते काय. सुंदर मुलगा आहे बघा. आहे का कोण. ऐक की ऋषी मिसाळच्या घरापाशी त्यांचा देव आहे. त्यांचा नाही रे. आणि ही ऋषाची आजी कोटिलिंग प्रसन्न. श्री कोटिलिंग. आणि हे कावड बिवड असते त्यांची दरवर्षी जेवाय नाश्ता हे असतो. कावड नसती. कावड आहे काठी का ती. कावड वेगळी आली. काठी वेगळी. कावड आहे ती. काठी नाही. अरे काठी गेल्या वर्षी काठी होती लागा. तुला कळतं का सांगितलं. कावड आहे म्हणले. बरं कावड. हा कावड काय आहे आता ती. तू म्हणशील तसं खरं अरे बाबा. कावड आहे ऋषा गोटो. आणि हे ऋषाचं देव आहे. ऋषाचा त्यांचा राजवाडा ती आता नाही तर ऋषाचा राजवाडा आहे. पलीकडं कोंबड्या बिंबड्या. गाईज आम्ही इथं माझ्या गाडीत लय पेट्रोल लय वाजते लय वाजते. अरे ह्याला ठेवायला लागतं पेट्रोल पाटे. अरे ही अरे ते ठेवून एवढं पेट्रोल बघतोय गाडीत. कारण की आम्हाला हेंड फिरायचं. म्हातारा म्हणले 1.5 लिटर टाकलेलं गाला टाकल्या ना. पण कुठनं जाऊन आली ती गाडी. गावात गेली ती फक्त. चल जाते गाडी. तर गाईज आम्ही आता चाललोय विसल्याच्या रानात वांगी आणायला. वांगी आम्ही आलतो गोट्याच्या घरी. त्याला पॅन्ट घालायची होती. आणि हे विसल्याची कुत्री बघ कशी झोपल्यात गारव्याला. विसल्याकडे चालली. अशी ग्रामपंचायतचं पाणी वाया सोडतात. तुम्ही लक्ष द्या. गोट्या म्हणजे लय खतरनाक खेळ आहे. बघू शकता तुम्ही. काढकी इथंच पॅन्ट. आम्ही आलोय विशालच्या बागेत. ही सोमा खेत्रीच आहे. त्याच्या पुढचं दिगंबर खेत्री. विशाल शेठचं. आणि गोट्याचा पिरू या. आणि आपलं तुम्हाला तर माहिती आपलं डायरेक्ट IT पार्क आहे. असले छोटे मोठे ह्याच्यात नाही खेळायचं. विसल्याचा डाळिंब बघा कसं आहे. डाळिंब आहे का नाही. पावला वांग बघा. इकडे बघ काय असा विषय. तो विसल्याची वांगी तोडायला चालू आहे. हे दिगंबर विशालचा भाऊ आहे मोठा. आणि पोत्याने वांगीत वाचन नाही डायरेक्ट ठिकाणी वांगे असतात आमच्याकडे. ठिकाणी असतात आपल्याकडे ठिकाणी. 2 शब्द बोल ना वांग्याविषयी. दिसतंय तुम्हाला समोरच दिसतंय की मेहनत दिसते ना विशालची. मेहनत काय विशालची नाही समजा डिगाबाची मेहनत आहे. तशीच वांगी कंपनीत होता विशाल. कुठं आलाय तो. मुंबई पुणे पुण्याला चांगलं जातं पण हे कोण. मुंबई कशी पुण्याला. मुंबईला काळ जाणार सर. काळ जाते सगळं.
मग लावायचं मुंबईला पुण्याला. मग हे काळं होतं काय परत ठीक नाही नाही काळं वांगणी पण काळ मुंबईला जास्त खपतं ना, पांढरे पुण्याला चालतं चांगलं. आता कुठं लावायचं पुण्याला चालू आहे आता शिकला का 3-5 बॅग झाले आम्हाला विशालने काम दिलं ही पिशव्या लावायची कॅरेटला. सध्या महिना आमच्याकडे ती सुद्धा लय कष्ट आहे. विशाल तर भरपूरच करतोय दा विशालला. विसल्या नुसतं फारफूर सारफूर कुरकुर यार पार्टी केली तिला का मी गेलो का नाही कुठे हो करायची का फोन केलता आज करायची का करू घे ही मला म्हणतोय हाजरी घे गाड्या नाहीत ना मग त्याशिवाय येऊ नको होय. मग काय हाजरी घे परत अवघड कुठं नाही. अरे बघ कसा खाऊन खाऊन रेड्यावानी वाटतोय. अगं पोरगी तरी देईल का याला? अरे या वयात 4-4 पोरी बघलत मारून भटकाया जायचं असतं. तुला माहिती आहे का तुझ्या वयाचा मी होतो तेव्हा मान्यांची शकू होती बरं का. तिला घेऊन गेलो एकदा रंकाळ्यावर घातला. तर काय आम्हाला सांगितली विशालच्या भावाने स्टिंग आणि सोमेश्वर स्टिंग घेऊन आलाय सोमेश्वर सोमेश्वर रॉयल शेतकरी ब्रँड रॉयल शेतकरी ते बागायतदार. त्यांची इंस्टा आयडी सांग आयडी. आयडल फॉलो आयडी सांग आणि तुझं नाव सांग पूर्ण. बालिश गत करत जाऊ नको. डिगा दाव विशाल शेट गोटी शर्ट गोटी शर्ट गोटगी आधी गोटगी गोटू शेट. तीनचा गोट लाखातच की होते विशाल. अरे ह्याचं काय असतं विषय माहितीये का हा आलं म्हणजे मार्केट असतं नाही तर मग काय नसते प्रॉफिट बिफिट काय नसते होय. आता काय चालू आहे आता हाय मार्केट त्यामुळे 2 महिने राहणार मार्केट चांगलं. तरी किती पण तुझं मार्केट कंटिन्यू आहे बरं का विशाल. हे अरे आता पुण्य पुण्य आपण विशालचं तसंच मार्केट केलंय. कंटिन्यू असतं. विशाल म्हणजे शेवट आला. सक्रातीमुळे विशालचा नाद करून जमतोय का आपल्यासारख्याने तर विशालचा नाद करूच नाही. काय म्हणायचं तुला बेरोजगारांनी का विशालचा नादच नाही करा. तुम्हाला पैसे बिशे यायला लागले तर मला थोडीफार द्या काय बोलतो विशाल. थोडंफार विशाल कष्टाला मुलगा आहे. कष्टाळ म्हणजे पाक बघा ना चेहरा बघा ना. सकाळ येऊ सकाळ त्यांना धुतला नाही. अरे तोंड धुतलं नाही अजून. बघा जेवलाय का तू जेवलाय का जेवलं की 2 वेळ जेवलं जेवला होय 2 वेळ जेवला. ठेसा खाल्लाय ठेसा पोटात आग पडली विशालच्या. ठेसा खाल्लाय अशा प्रकारे विशालची पॅकिंग झालेली. विशाल तुमचं म्हणणं काय काय नाही म्हणणं मस्त म्हणणं मस्त आहे बस जिरली 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 त्यांची पोटातली आग पडली त्यामुळे काय बोलू शकत नाही बस आमची जिरली क्वालिटी आणि क्वांटिटी. जेरली बस. आणि माप आधी थोडंच आण. अशा पद्धतीने आता आम्ही विशालच्यातनं येताना वांगी घेऊन चाललोय घरी. घरच्यांना खुश करावं लागतं असंच, कारण की आपण करिअरमध्ये तर नाही ना खुश करू शकत. त्याच्यामुळे असा विषय आपल्याला असंच खुश करावं लागतं घरच्यांना. वांगी बी फुकट आणले वांगी फुकटच की मग विशालच्या रानात ना आपल्या. मग पैसे कोण द्यायचं विषयाला? पैसे त्याला दिले. काय म्हणायचं तुला काय नाही भाऊ, ते बरोबर आहे तुमचं. केळी लागली, ह्याची केळी लागली पिकली की ह्याला ह्याची केळीला बी सुट्टी नाही द्यायची. रोज 2-3 गड घरी बरोबर आहे. रोज. असाच खर्च भागवा लागतो महिन्याचा. वागाय ना आपण शेवट. चला मित्रांनो, रोहित कडे आलो. रोहित काय करतोय? रोहितचं हे कष्ट कंटिन्यू बरं का. गाड्यांवरचं प्रेम कधी नाही जाणार पण त्याचं. गाडी म्हणजे जीव आहे आपला. चकाट असतात गाड्या कधी बघा. ह्याच्या गाड्या चकाटच भेटत्या. लयच प्रेम पण ह्यांचं गाड्या. हा बघा गाण बिन ह्याच्यामुळे कळून तुम्हाला किती प्रेम आहे. लय कष्ट. आर्यन हाय कर. हाय हाय. तर गाईज आजचा ब्लॉग इथं चेंड होतोय. भेटूया नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. ओके बाय.